मी खरं सांगतो आई मी काहीच केलं नाही अगं मी खरं सांगतो आई मी ग खोटं बोलत नाही आणि ही पिसाट गवळण राधा ही वेडी गवळण राधा ही पिसाट गवळण राधा ही वेडी गवळण राधा माझ्यावर काळ घे ही वेडी गवळण राधा माझ्यावर काळ घे ही पिसाट गवळण राधा माझ्यावर काळ घे मी खरं सांगतो आई मी काहीच केलं नाही मी खरं सांगतो आई मी काहीच केलं नाही ही पिसाट गवळण राधा ही वेडी गवळण राधा माझ्यावर काळ घे अरे काना अजून तर तुझ्या आईपर्यंत तुझं घरानं गेलं नाही तुझ्या आईपर्यंत जर तुझं घरानं गेलं तर तुझ्या आई साधारण नाही डायरेक्ट उखळायला येणं मागते तुला आणि देवातला देव आहे बरं का देवातला देव आहे पुन्हा काय म्हणतोय देवातला देव आहे म्हणतोय हिच्या घरी काच्या गाई म्हशीचं दूध देत असताना म्हणा बाजारात तुला माहित आहे का देवा अरे देवातला देव शास्त्राचा लई ज्ञान आहे तुला आणि म्हणतोय काय म्हशीचं दूध काढून येत होता राधेच्या घरी तुंबी म्हणून नावाची गाय होती त्या तुंबी नावाच्या गाईचं दूध काढून राधा बाजारात विकाय घेऊन जात गेली आणि माझं ते तुंबी गाईचं दूध दही दूध खाऊनच चूक झालाय म्हणून एक चरबी चढली कशी तरी ही राधा उठली म्हणल्यावर ही राधा चरबी उतरल्याशिवाय काय बसत नाही खाली बघ आता 2 दिवस नाही आता 4 दिवस जरी भजन चाललं तरी मला टेन्शन नाही कारण या राधेचा आतापर्यंत आवाज बसला होता बरं काय पण या राधेचा आवाज उकलायला या राधेला असलंच पाहिजे त्याच्याशिवाय या राधेचा आवाज उकलत नाही म्हणून या देवाला काय म्हणायचंय अहो गुपचूप आला कारण कृष्णदेव काय पण म्हणाल म्हशीचं दूध नाही हलगटाचं दूध काढून राधेने ऐकलं असं पण म्हणे याला काय आता याला बोलायला काय हे नाही बरं का कारण देवातला देव आहे काय पण बोलू शकते म्हशीचं नाही हलगटाचं पण दूध राधेने ऐकलं म्हणायसारखं आहे पण कृष्णदेवा हलगट कधी दूध देत नाही बरं का म्हणून काय म्हणायचंय अहो गुपचूप गुपचूप आनंदाचा मुरलीवाला गुपचूप गुपचूप आनंदाचा मुरलीवाला धर्रा 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 अरे काळ्या तोंडाच्या अहो गुपचूप गुपचूप आनंदाचा मुरलीवाला गुपचूप गुपचूप आनंदाचा मुरलीवाला धर्रा 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 इतका चाळेवाला इतका चावटला नाही माहिती का याला न सांगायच्या आधी न बोलवायच्या आधी मला भेटायला मला खेटायला येते बरं का भेटणारा खेटणारा आणि चाटणारा पण हेच आहे माझं दही दूध बघितलं दही दूध चाटणारा पण हेच आहे पण आता याला कोण सांगेल याला मनचं ज्ञान पाहिजे हाय बघ ज्ञान मात्र काय कळत नाही पण ओळख नाही कळत नाही पण ओळख नाही असं अहो गुपचूप गुपचूप आनंदाचा मुरलीवाला गुपचूप गुपचूप आनंदाचा मुरलीवाला तुम्ही सांगा आता ही राधा काहीच बोलली नव्हती बरं का म्हणली नव्हती अरे काळ्या तोंड्या तुझ्या जाऊन आईला सांग
तुझ्या माईला सांगतो असं काहीच म्हणली नव्हती. म्हणली होती का? म्हणली होती का नाही सांगा? हा काहीच म्हणली नव्हती. पण नाही गरीबाला खेटायला अगोदर जावं लागतंय. माझ्यासारखीला खेटायला पाहिजे अगोदर. देवाला माहित आहे राधेला घेतल्यावर राधा कशी दिसली. ती राधा बसली होती म्हणून या राधेच्या अंगावर जोरात वाटू लागली. आहो गुपचूप याला वाटलं राधा काय मुकट्यानं बसायची झोपायची. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून. पिवळ्या पिवळ्या हरणीच्या वांगड्या तिकडे पाय. आहो पिवळ्या पिवळ्या हरणीच्या वांगड्या तिकडे पाय. अरे काळ्या ही गोदा उठली म्हणून भिलास की काय? अरे ही गोदा उठली म्हणून काय भिलास की काय? लोणी काढीत होते आणि मला काय एवढं मटका घेऊन जात गेले की बाजारात. अरे देवा मटक्यावर मटकं उतरत्या होत्या की माझ्या डोसक्यावर. पण तुला ते बघवत नव्हतं ना. याला कसं बघवत बरं. आता राधा कशी तरी चालली
मुकाट्याने शिरत होता, पण या गवळणी काय कमी चालू आहे ते अगोदर बघून घेतात आणि मग येतात, कारण त्यांना या देवाची कृष्ण देवाची खोडी दाखवावं लागेल ना सगळ्यांना। फक्त मला त्या गवळणीला माहित असून काय होणार, 4 लोक दिसलं पाहिजे खोडी कोणाची आहे। तुम्हाला आता तर कळालंच असेल खोडी कोणाची आणि कोणाची नाही। कृष्णदेव लहानपणापासून हायच खोड करत, काय करणार दह्या दुधाचे खात बसली होती। खाऊन सगळं जित्त गेलं ते त्याचं खाण्यावरच ध्यान, कुठं म्हणते शिरा खात बसली, कुठं म्हणते बुंदी खात बसली। बघून बघून खाऊन खाऊन एवढा मोठा झालास काय? मी नुसतं घेते आणि तसं ठेवते, तू खात जा आणि असा झाडावर मोठा होत जा। कृष्णदेव त्या यशोदेचा लाडका आहे काय माहित, मला तर माहित नाही बाबा कसं काय लाडका झाला ते काय माहिती। लहानपणापासून पुन्हा असाच आहे बरं का, खोडकर पुन्हा तोंड असा मोडकर असाच आहे। आता ही राधा कृष्णदेव तिथं आला तर मी किती प्रेमानं बघत होते बरं का, पण हे पहिल्यापासून माझ्याकडे एका डोळ्यानं सारखं चालू आहे, पण आता समोर येऊन बसली राधा पण याचं माझ्याकडे ध्यान नाही, कुठं आहे काय माहिती। टाळी एका हाताने वाजत नाही बरं का, तुम्ही म्हणसाल टाळी एका हाताने वाजते काय की, पण टाळी एका हाताने कधीच वाजणार नाही। तुम्ही प्रॅक्टिस करून बघा, वाजते का बघा। असा कसा हा लाडका